हाय नमस्कार आपल्या भावांना आणि बहिणींना. झालं का जेवण खावण आपल्या भावा बहिणींचं? तर आपण भावा बहिणीनं मगाशीच जेवलेलो आहे आणि गोळी खाल्ली होते मग थोडंच खाल्लंय मी. पण आता काय जेवणार नाही, आता संध्याकाळी जेवणार आहे बघा भावा बहिणीनं. आपण संध्याकाळी पोटभर जेवायचं, निवांत झोपायचं. संध्याकाळी नाही गोळी बिळी, फक्त सकाळची आहे एकच. आपण एकच बीपीची गोळी ठेवली, शुगरची फक्त 2च गोळ्या आहेत. आणि ती शुगरची गोळी आहे ना, ती जेवणाच्या आधी खायची आहे. मग त्या 2च गोळ्या ठेवल्यात, बाकीच्या सगळ्या खत्तम करून टाकल्या. बाकीच्या गोळ्या खायच्या नाही आणि काय नाही. तर मला काय म्हणायचं आहे भावा बहिणींनो, ही पिंकी आहे ना, पिंकी ही माझ्या पोरींना काय बी म्हणती, काय बी बोलती, तरी आपली मी नुसती गप आहे एकटी. जाऊ द्या, काय सांगायचंय, काय लेकींना सांगायचंय, ही बी आपली ती बी आपली. आणि मग मी जर सांगितलं भावा बहिणीनं तर ही केवढं मोठं भांडण लागल. नणंद भाऊजायांचं भांडण लागल का नाही जोरात. मग मी काय म्हणती, ही बी आपलीच आहे, ती त्या बी आपल्याच आहे, त्या कशाला सांगायचंय. मी काय चाड्या लावत नाही काय नाही, मी नुसतं ऐकून घेते त्यांचं की काय काय कान भरणं चाललंय, काय फुगावणं चाललंय. पण भावा बहिणीनं मी नुसती गप ऐकते, मी त्यांना बी काय म्हणत नाही आणि माझ्या पोरींला बी सांगत नाही. तर माझ्या पोरींला जर सांगितलं तर हे मोठंच भांडण लागल आणि मोठं भांडण लागलं. आणि आपण काय म्हणतो की जाऊ द्या, तिला लहान लेकरू आहे, बोलू द्या, बोलत असल ही. पण आता हिनं सुधराय पाहिजे का नाही भावा बहिणीनं, सांगा बरं. आणि ही आता लोक झाल्यापासनं तर लयच भाव खाते, लय भाव खाते. म्हणजे तिला कसं वाटतंय, कोणाचं ऐकाना बिन काहीच व्हायना भावा बहिणीनं. आणि मला बळच म्हणते की फोन करून लेकींना चाड्या लावत्यात, अशा करत्यात. तर भावा बहिणीनं माझ्या मोबाईलमधला बॅलन्स संपलेला आहे आणि त्यात बॅलन्स बी नाही. मी कवा चाड्या लावाय गेले लेकींना, हे बघा माझ्या असे आरोप काय पण करते भावा बहिणीनं. तरी आपण म्हणतो जाऊ द्या. बरं भावा बहिणीनं तिला जरी लोक झाला आणि हे झालं तर लय उड्या ती मारत असेल, पण माझा बी नातू आहे की. आणि तिनं जरी लय हे केलं तरी मी काय, ती जरी मला किती भांडली काय केली तरी मी काय नातूला बिगर घेता राहणार आहे का? मी घेणारच की नातूला, माझ्या खेळावणार, घेणार, मायरूला बोलावणार, हे करणार. ती माझी नातवंड आहे ती. मग तिनं किती बी भाव खाऊ द्या, किती बी उड्या मारू द्या भावा बहिणींनो. तर पोरींला काय पण म्हणती, हे बोलती, काय पण म्हणती, राजूला काय बी सांगते त्यांच्याशी. तरी भावा बहिणीनं मी काय सांगत नाही, जाऊ द्या म्हणते. भांडण लागल की तिला लहान लेकरू आहे, ही आहे, आणि कशाला आपण काय सांगायचंय चाड्या. आता भावा बहिणीनं आपण जर चाड्या लावल्या तर त्या पोरी तरी गप बसत्याल का? मग ह्यांचं भांडण लागल का नाही, धुमाकूळ भांडण लागल. मग आपल्याला काय मजा वाटेल का भांडणं लागल्या? म्हणून मी नाही सांगत भावा बहिणीनं काय. आणि तिनं बळच माझ्यावर आरोप केलाय की सासू सगळं लेकींना सांगते. आता भावा बहिणीनं माझ्याकडं तर मोबाईल बी नसतो, कायच नसतो. आणि दुसरं मला कोण चाड्या सांगाय मोबाईल देईल, सांगा बरं तुम्ही. मला फोन जरी करायचं म्हणलं तर ही आवी पण देत नाही आणि राजू पण देत नाही लवकर मोबाईल. त्यांना लागत्यात, ती कामावर जात्यात ही, म्हणून ती संघ घेऊन जात्यात. मग मी कोणाच्या मोबाईलवरनं चाड्या लावल्या सांगा बरं माझ्या लेकींना? तेव्हा का असं चाललंय आमच्या घरी. आता काय करायचं भावा बहिणीनं, सांगा तुम्हीच. तर मी नुसती आपली मेळ मांजरावाने ग बसती ना ऐकती. आता मी जर उठली की का तुम्ही असं बोलताय, तिला म्हणलं का तू असं सांगतेस, का तसं करतेस, तर भावा बहिणून आता तिचं माझं बी भांडण लागायचं. आणि भांडण लागायचं म्हणलं मग आता मोठाच खेळ झाला. लय दिवस भांडणं नाही ते ही. पण आता बरं का भावा बहिणीनं तिनं चालू केलंय भांडायला आणि लईच भाव खाते. ती कुणाचंच ऐकाना आणि काहीच व्हायना या. पण असं असतं का हो कुठं भावा बहिणींनो? तुम्हीच सांगा. आपण म्हणतो जाऊ द्या जाऊ द्या, तिला लहान लेकरू आहे, कशाला भांडणं करायच्यात, कशाला ही. अनेक परिणाम डोक्यावर माणसाच्या. नवीन डिलिव्हरी झाली, ही झाले की त्रास होतो, ही होतो. म्हणून आपण काय नादाला भावा बहिणीनं लागत नाही तिच्या. जाऊ द्या, कसं त्यांचं असेल तसं, कसं असेल तसं. पण जरा तरी माणसाने हे करावं की काय बोलत नसलं, काय चालत नसलं तरी आरोप कशाला ठेवायचा माझ्यावर? काय गरज आहे का आरोप ठेवायची? तेव्हा का माझ्यावर असा आरोप ठेवलाय भावा बहिणीनं तिनं. तर असं भावा बहिणीनं कसं तिच्या बुद्धीला पटेल तसं. आपण तर काय ज्यादा कोणाला बोलायचं नाही आणि कायच नाही.
आणि मी माझ्या पोरींना बी नाही सांगत काय न काहीच नाही. त्या त्या पोर जवळ उठल्या तर असं काय भांडण होईल की ते राजूला बोलतेल्या तिला बी बोलतेल्या आणि राजूचं त्यांचा विरोध येईल ही होईल म्हणून भावा बहिणीनं नको वाटतं आपल्याला की असं वाटतं की बहीण भावंडं चांगले राहावेत मस्त राहावे एकामेकाला गोड बोलावं एकामेकाची खुशाली इचरावी ही व्हावं. आणि भावा बहिणीनं मी कशाला भांडण लावते मी कशाला चाड्या सांगते. आहेत लहान लेकरं आपली त्यांना आपलं खेळवायचं हे व्हायचं. आणि त्यांनी किती बी काय केलं तरी भावा बहिणीनं मी समीरताला आणणार खेळावणार हे होणार तेवढंच मला करमून वाटतं करमून जातं. त्यांच्यापाशी काय आहे आपली नातवांड आहे ती. बारक्या लेकरांना काय वादन येऊद करायचं आणि बारक्या लेकरांबरं काय रस बांधायची ती आपलीच आहे ती. असं भावा बहिणीनं मी म्हणते जाऊ द्या. तर ह्यांचं उगच ऐकते मी 2-4 दिवस झालं उगच ह्यांची डुसपूस ऐकते. असंच झालं तसंच झालं फलानं झालं बिस्तानं झालं. आपण कशासाठी चांगलं असल चांगलं बोलताय चांगलं बहीण भावंडं वागताय चांगलं ही तू कशाला मध्ये आणतेच परत भांडणाचं कारस्थान मध्ये. तिला बी मी सांगते की तू नको काय म्हणत जाऊ त्यांना ही. आता भावा बहिणीनं माझ्या लेकींना मागं पुढं बोलल्यावर मला राग येईल का नाही तुम्हीच सांगा बरं. मग तिला मी म्हणणार का नाही का ग पोरींला अशी बोलते तशी बोलते असं म्हणतच की माणूस की त्या आहेत का तुझ्यापाशी कशाला त्यांना काय बी तू म्हणतेच असं करतेस. पण भावा बहिणीनं नाही मी गेले की लय वाढल म्हणून आपण जातच नाही नुसतं ऐकून घेते मी की काय काय चाललंय कसं कसं चाललंय. पण आता मी काय म्हणणार आहे तुला गप बसायचंय का कसं काय नाही तर मग मी पोरींला सांगेन आणि मग लय भांडणं तुमची लागत्याली मग बघा तुमचं तुम्ही. मला नाही ऐकू वाटल्या मग मी सांगणारच. तिचं ऐकून घेणार 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 काय चाललंय कसं चाललंय आणि लोक बी कसा ऐकतोय काय म्हणतोय बहिणींच्या बाजूने बोलतोय का बायकोच्या बाजूने बोलतोय नुसतं मी ऐकून घेते बघा भावा बहिणींनो. आणि मग आता नाही जर मला सण झालं ना तर आपण बिनधास्त सांगणार आहे पोरीला का तुम्हाला अशी म्हणते तशी म्हणते ती. मग चलू दे ह्यांचा झगडा चांगलाच. आणि ते झालं आणि हे पोरगा एक लागलाय हात धुवून माग माझ्या पुष्पराज बघाय गेला आणि मलाच भांडतोय. आणि मी म्हटलं तू का गेला पुष्पराजला बघायला. मग मला म्हण तुला नाही बघणं ते बघणं तुला नाही कुठं जावं वाटत आम्हाला बी काढवं पडते. आता भावा बहिणीनं आपली अवकात हाय का व तेवढी 150 रुपये तिकीट देऊन पिक्चर बघायची आपली एवढे हाय का अवकात. आणि का कुशाल व गेलाय आणि भावा बहिणीनं 150 रुपये देऊन पिक्चर बघून आलाय पोरगा. आणि मला तर ती लय वाईट वाटायला लागलं की नका ती कमवायला आपल्याला 1-2 तास लागतात आणि तू 2 तासासाठी इतकं पैसे देऊन आला. आता काय सांगायचंय बाया. आणि ती 150 जाऊन आणि पेट्रोल गाडीला आणि मला म्हणतो जेवाय केलं नाही ही केलं नाही मला ती केलं नाही नुसतं आणायला लावते हे करते. आता भावा बहिणीनं तेलाशिवाय कुठली गोष्ट होती का सांगा बरं तुम्ही. काय बिचारा नुसता भांडतोय मला भांडतोय. ह्याच्यापासून एक भावा बहिणीनं मला लांब जावं वाटायला लागलं या ह्यांच्यात राहायचं नाही असं ठरवलंय. पण मला जाव पण द्याय नाही बघा कुठं बी जाईन की म्हटली. आता मला पुरे बोलावत्यात माझ्या की ये राहा तूच लेकल्याक करते ही करते. तर खरंच भावा बहिणींनो पुरींचं बी खरंच आहे माझी चुकी आहे लय मोठी मीच लेकल्याक करते या. आणि लेक बघा मला असं करत्यात. आणि मग मला काय म्हणतात आम्हाला आनंद वाटतो तुला तसं केल्यावर तुला छळल्यावर तुझं लेक. बरं बाया छळू द्या मी म्हणते काय करायचं आता आपलं नशीब खोटं म्हणायचं. खोट्या नशिबाला काय करायचं भावा बहिणींनो. कोणाच्या नशिबाला नशीब घासून जमतं का. आपलं तकदीर खोटं म्हणायचं आपलं नशीब खोटं. बोलू द्या बोललं तरी घ्यायचं त्यांचं बोलणं का तर आता आपलं जीवनच झालंय तसलं त्यांचं बोलणं घ्यायसारखं तर करायचं काय. अव भावा बहिणींनो काय तुम्हाला सांगायचं आहे मी नुसता एक घास जी खाते घास ते लय लाखो टाकी बोलतात मला काय तुम्हाला सांगायचंय. असं वाटतं नको हे जीवन. आणि ह्या बारक्याने
तर नको नकोच केलंय अहो मला. बघ मला पोरगी आणि दे माझं लग्न करून. आणि कोण तुला मग मागतंय कोणी? अंगबाया ह्याला जर पोरगी करून दिली तर भावा बहिणीनं मग तर माझं लईच बेकार आहे. मग तर मला जवळ सुद्धा कोणी म्हणायचं नाही. दोघाची तारा तशीच आहे. आता काय करू? हा. आणि म्हणतो जाय ना कुठं पोरगी बघा ना काय व्हाय ना. आता कुठं जाऊ भावा बहिणींनो? असली कुणाच्या माहितीत तर सांगा, मग मी तिथं येते आणि देते त्याचं लग्न करून. लय दोसारलाय लग्नाला. बाबा लगीन तेव्हा का तसंच माझ्या मागं लागलाय. काय सांगायचंय तुम्हाला भावा बहिणीनं? जाऊ द्या, हाय आपलं बरंच हाय म्हणायचं. काय कोणाला सांगून सरतंय का? आणि कोणाचं सांगावं आणि कोणाचं ठेवावं असं झालंय बघा. असू द्या, कसं त्यांच्या बुद्धीला पटल, कसं काय होईल तशी मला बोलत्याल हे करत्याल. पण आपलं नशीब लय बेकार. आपण किती बी माणसासंग चांगलं वागलो भावा बहिणीनं तर आपल्याबरोबर चांगलंच माणूस वागा नाही.